हे बघू शकता मित्रांनो, भाजी आमची तयार झालेली आहे. हे बघा किती लाल लाल तारा आलेला आहे. तारा पाहून आमचा दादा बाबा किती गोड हसलेला आहे. खात्री. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे मस्तपैकी माशाची पार्टी करण्यासाठी. आमच्या गँगने आज सकाळी त्यांच्या हाताने मासे धरले इथं खाट्या गोदावरी नदीमध्ये, आणि त्याच माशांची आज पार्टी करण्यासाठी आपण आलेलो आहे गोदावरी नदीच्या कडेला. बघू शकता मस्तपैकी या साईडला गोदावरी नदी, त्याच्या कडेला जे मस्तपैकी. चला तुम्हाला आता त्या माशाविषयी मसाले विसले सगळं काही दाखवतो. त्यानंतर बघूया आजची आपली माशांची पार्टी कशी होती, कशी काही नाही, मस्त होती का कशी काय होती. मस्तपैकी आपली 7-8 जण आहे, सगळी गाई वळणारीच गँग आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. तर चला मस्तपैकी पार्टीला सुरुवात करूया आणि तुम्हाला सगळं काही व्ह्यूला दाखवून देऊया. चला लेट्स गो. तर बघू शकता मित्रांनो, एवढे मासे धरलेले आहे आपल्या गँगनी. हे बघू शकता सगळे चिलापे आहे. हा, हे बघू शकता सगळे चिलापे आहे, आणि याच्यामध्ये मसाल्यांचा किराणा करून आणलेला आहे. आणि बघू शकता सगळ्यांच्या घरून गँगनी 2-2 पोळ्या आणलेल्या आहे. याच्यामध्ये बघू शकता काही ना ताटलीमध्ये आणले, काही ना याच्यामध्ये आणले. बघू शकता याच्यामध्ये काही ना मिरची सगळं काही आणलेलं आहे, काही ना डब्यामध्ये आणलेलं आहे. ताटल्या सुद्धा घरून आणलेल्या आहे जेवणासाठी. हे बघू शकता. आणि इकडं चूल बघू शकता तुम्ही, आमच्यावाली इथं पार्टी होणार आहे. हे बघू शकता. आता सगळं काही झालेलं आहे, पण काडीशा पेटी वाचून आमचं गंमत आडलेली आहे, त्याच्यामुळे थोडा झेमेलाच आहे. हे आमच्यावाली लुट्टूबाई आचारी पैसेच नाही बघू शकता. चला आता मस्तपैकी दोन जण गेलेले काडीशपेटी आणण्यासाठी, त्याच्यामुळे आता काडीशपेटी आणली का देऊया पार्टीला सुरुवात करून. चला बघू शकता हे आपले मेंबर. हा सॅनिटायझर, इकडं दाद्या भाई, तिकडं भाकडा सिंग. हे बघू शकता काडीशपेटी विसरले, त्याच्यामुळे काडीशपेटी आणण्यासाठी गेलेले होते स्पेशली. बघू शकता. तर चला आता ये बा लुट्टूबाईने त्यांच्या शुभ हस्ते मस्तपैकी गाडी लावलेली आहे. चटका बसला. हो, आणि चटका बसलेला हाताला, त्याच्यामुळं आमचा तवा थोडा तापलेला आहे आता. बघू शकता तवा नाही पातीला. चला आता एक नंबर. आता थोडस तापलं का त्यानंतर तेल टाकूया, त्यानंतर मसाले बिसाले फोडून सगळं काही बघूया. चला आता तिकडं तवर काय म्हणते पातीला तापसवर आपल्या गँगला विचारा त्यांनी मासे कुठं धरले, कसे धरले. ताजे मासे पहिल्यांदा दाद्या भाई. हे बघा खड्ड्यात धरले, फुल धडके दिले मासे ना. पण काय कस तरी बेव वाटून धरले, कारण की आज गँगला माशांची पार्टी खायची होती, माशांची भाजी लय दिवसातून, त्याच्यामुळे त्यांनी मेहनत घेऊन धरलेलीच आहे. बघू शकता. मजा आली दादा मासे धरायला. काय बगळी झाली काही? मग चांगली बगळी झाली. हा का. चला दाद्या व्हायचं थोडी बगळी व्हायला. गुतून बसलो होतो. गाळ मोकर होता, त्या गाळा गुळात धरेल गँगनी. आता झाला फाकडा सिंग. मासे धरायला कशी काय मजा आली का बगळी झाली तवाली? बगळी.com होईल आता आमची चांगली. हा जोडी नाही, काटे होत्या काटे होते. त्यांच्या पायाला थोडेसे वरखडे बसले, त्याच्यामुळे आता ते बोलायचे म्हणून नाही एवढे. चला आता आमचे सॅनिटायझर बा त्यांना काही विचारायचं, त्याच्यामुळे ते बा कुठं जाऊन बसले बा निवंत. हा ते ये बघा आता सॅनिटायझर. मग मासे धरायला कशी काय मजा आली? किती मासे धरले? मस्त धरले. मोठे लेवते घेत काही चिलाबे. मग कशी मजा आली मासे धरायला? मस्त हा, मस्त मजा आली. धडके बिडके दिले का माशांनी? मग बगळी बुगळी मरावर त्याच्यात. हा का. अजून कोणते मासे होते? चिलापी. हा का. कोणते धरले यांनी? चिलाप्या. सगळ्या चिलाप्यात धरले काय? पार्टी बनवायला आज कसं वाटू राहिलं का अंगाच्या काढायला? मस्त वाटू राहिलं, एक चांगलं वाटू राहिलं. हा का. तर चला मित्रांनो, आता मस्त पैकी आता आम्ही टपक्या दिवशी भाजी बिजी करून घेतो, त्यानंतर तुम्हाला माशांची चिलाप्यांची भाजी दाखवतो कशी काय होती कशी काय नाही. चला आता बघू शकता हे 3 मेंबर मसाले फोडताना, प्रत्येक जण पहिल्यांदा चित्र पाहताना. हे बघू शकता. चला आता मस्त पैकी मासे बिशी धुवून घेतील घ्या. हे मासे म्हणलं मसाले फोडतील. त्यानंतर इकडे बघू शकता पातीला सुद्धा चेटलंय, तेल टाकायचं तयार झालेली. ते बघा टाकलेलं आहे तेल फायनली. तेल टाकून तापला असता. हे बघा आचार्यांमध्ये थोडी चर्चा चालतं नाही, काय पहिल्यांदा टाकायचं काय नाही, त्याच्यावर त्यांचा थोडा झेमेला. बघू शकता आता फायनली सोडलेलं आहे तेल, आणि मोकर उड राहिलं पातेलं गरम झाल्यामुळं. हा हे बघा थोडी बगळी.com म्हणजे पाणी गळलं होतं. हे बघा दोघांमध्ये थोडा झेमेला वाटतं नाही आचार्यांमध्ये. चला त्यांचं काम चालू आहे दोघं गँगची मदत करू आपण. हे बघा इथं मासे, आता इथं मसाले फोडून देऊया, त्यानंतर मग इथं बघू शकता एवढं झेमेला. चला हे बघू शकता मित्रांनो, आता आमची इकडे पार्टी चालू आहे. इकडे बाबला दादा मसाले फोड राहिला. लाल पिवळं जरा व्हायले.
चिकट नाही, चिकट एकच मिरचीची पुडी आणली हे बघ हा दाद्या, हा सेंटाजर, हा फाकड्या, हा लुटा दादा, हा बाबला दादा आणि तो बाळा. तेव्हा पौरा बघा कसा या बीड माशी मोकार मोठी मोठी. इकडे आहे काट्या कुठे पार्टी आमची चालू. मग बघू शकता कसे भाकऱ्या विकऱ्या बी आणले समजायनी, सगळ्याच्या घरून 2-2 भाकरी आणलेल्या आहे. समजायच्या घरून. कोणाची ती मिरची? इकडे मसाला बिसाला समजा फोडलाय. ए टाकू मग फोडू का बघ आता महादेव मसाला ए टाक सगळं ते हे गाबा फोडायचं चालू आहे. टाकू निम्मा टाकू का सगळं टाकतो. टाक सगळं खपा खप टाका सगळं टाक टाक सोड टाका. एवढं सगळं आमचं काय काय देते म्हणजे हे बघू शकता आता हा लाकडं फोड राहिलाय बा. मसाला का वाला इकडून आहे का ही मिरची पावडर टाकायची. हा टाक सगळं मोक्कर चिखलात मोक्कर मोठे मोठे मासे होते पण काय लागलेच नाही आम्हाला, फक्त चिलावे लागले एकदम आगे चौक. एवढं टाकू का हा टाक सगळं टाक. एक मरण लागला आम्हाला. हे बघू शकता एक म्हणतो मरळ लागेले पण काय चिलाप्याची नसते पण मरळ नाही. बघू शकता अशी आमचे काट्या कुठे आडवंग पार्टी राहते. हा हे पार दुराने पार डोळे जाम दुरानं वार डोळे जाम झाले पण काय आता बघितलं बगली व्हायली तरी आता बघू आता काय होतं पुढं. लागलं बाळ वरून घ्यायची खरं ना पाहिलं मिठाचा अंदाज व्हायचं चालू आहे. आणि ओले तू मापातच राहू दे. बस 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 बास म्हणतो एक एवढा माशाला लय बारीक नाही लागलं तर वरून घ्यायचं. मासे सोडायचे आता. याला मीठ लावून घ्या रे, मीठ आणि मिरची लावा लावायची. पाणी घेत दादा एक म्हणतो माशाला मीठ लावायचं मिरची लावायची पांदे झाला. हे बा आता फायनली आमच्या आचार्याने मस्तपैकी मासे टाकलेले. हे बघू शकता किती लाल लाल झालेले तरी बिरी त्यांची वाली बघू शकता खतरनाक मध्ये. आणि आमचा माणसाच हात अजून सुट आता मिठाई भरलेला आहे बघू शकता. चला आता मस्तपैकी बघूया आपली भाजी कशी होती गावठी देशी भाजी चिल्लाप्यांची. भाजी तुला काय वाटतं कशी होईल? लय भारी होईल. हा काय हे बघू शकता मोकार मसाले टाकलेले आता घरचे बाहेरचे, त्याच्यामुळे आता भाजी खत्री होणार. हे बा आता आमच्या आचारी शिजायला पाणी टाकताना चला बघू शकता खतरनाक झमेला. फकड सिंग काय वाटतं कशी काय होईल आपली पार्टी आज? हा काय बघू शकता आताच थोडा गागाट कमी झालेला आहे त्यांचा वाला पाणी टाकल्यामुळे. तर वास जेवढा खत्री येतोय मला तर असं वाटतं वासाने पोट भरतो काय काय माहिती नाही बघू शकता. नाही भरणार. असं भूक लागेल पोटात. आणि मला असं वाटतं थोडी अजून थोडी चिकटच वाटते भाजी तरी पा. हा ये बघा मित्रांनो तरी पा ये बघा तरी बिरी किती मस्त झालेली. चला आता मस्त पैकी जाळी लावून देऊया भाजी शिजून देऊया त्यानंतर बघूया आपली भाजी कशी होती कशी नाही. चला तर मित्रांनो हे बघू शकता मस्त आता गँगने सगळं काही टाकून दिलेलं आहे भाजी त्याच्यात पाणी मसाले सगळं काही टाकून दिलेलं आहे आणि जाळ पण लावलेलं आहे. आता मस्तपैकी अर्धा तास शिजायला दिलेलं आहे ठेवून ते बघू शकता पातीला. आणि त्याचबरोबर आता गँगची तयारी बघा जेवणासाठी मस्त कांदे कापताना पण कांदाच कापानी या बा मकर याना घालू चालू आहे पण कांदा कापाना हे बघू शकता. कोथमीर वरून सोडायची या बा पार काय म्हणते कटर मोडावा आलंय पण काय कांदा कापाना. हे बा पार कटरची बगडी करून टाकली हे बा. हा ये बघा पार त्याने झमेला केलाय. हे फाकडसिंगच्या पोळ्या पा मस्त घरून घेऊन आलेला आहे तो. 4-5 पोळ्या आणलेल्या डायरेक्ट आता एवढ्या चुरून मुरून खाणार आहे तो. सेंट आहे तू किती पोळ्या आणले? तो झमेला बघा ये बघा सगळ्यांच्या जिकडे जिकडे पोळ्या आता याच्यात कांदे याच्यात टाका कापून बघ सगळे. तर मित्रांनो आता भाजी जवळपास शिजत आलेली आहे. ताटलेली गरम आहे चटका नको बसायला. हा हे बघू शकता जवळपास शिजलीच आहे. आणि ये गँगची बा लगेच पंगत धरली गँगनी. या बा ताटले विटले घेऊन लगे जेव्हा इकडं दाद्या बाई ताटली घेऊन लगे रेडी. इकडं बाकडा सिंग हे बघू शकतो ताटली घेऊन. इकडं सॅनिटायझर ये बघा. इकडं दाद्या बाई ये बा दाद्याची ताटली. सगळी गँग आता लाईन धरून बसली दादू घरात टपक्यान आता घेऊ खाली. गँगला लय भूक लागलेली. दाद्याला भूक लागेल का बघली पाहिजे काय सॅनिटायझर तो पोट दाखवले म्हणून जायले काय. ये बा किती मध्ये गेलं सॅनिटायझरचं पोट पावर तुम्ही आता. त्याच्यामुळे आता टपक्यान दिवशी त्यांना माशी द्यावं लागतील वाढून. हे बघू शकता मित्रांनो भाजी आमची तयार झालेली आहे. हे बघा किती लाल लाल तारा आलेला आहे. तारा पाहून आमचा दाद्या बाबा किती गोड हसलेला आहे. खात्री ये बघा
खात्री, कारण की भूकच लय लागली गँगला. ये बघा माशांची भाजी, चिलाप्या फ्राय. ये बघा ये बघा चिलापी मस्त पैकी. चला आता मस्त पैकी गँगला देऊया वाटून प्रत्येकाला ज्याच्या ज्याच्या ताटल्यामध्ये. सगळ्यांनी घरून ताटले आणलेले त्याच्यामुळे झमेला बघू शकताय तुम्ही. चला आता सगळ्यांना थोडं थोडं वाढून देऊया. या बघा भाजी पहा तुम्ही, तरी बिरी पहा. हा डायरेक्ट तोंडाला गँगच्या पाणी येऊ राहिलं. सगळे माशाच्या भाजीकडे पाहत पातील्या का. चला देऊया वाढून गँगला. खाल्यानंतर विचारूया का चव बिव कशी लागली त्यांना कशी नाही. चला बघू शकता प्रत्येक जण ज्याच्या ज्याला त्याच्या त्याच्या हाताने घेतानी बघू शकता. दाद्याबाईने घेतलं बी मस्त भाजीची भाकर चुरून टाकलेली आहे बघू शकता. कांदा बिन्यासहित भिडलेला आहे. आमची सनीबाई बी भिडलेली हे बघू शकता. दाद्याबाईने घेतली एक बारीक चिलपी आणि तिकडे फाकड सिंग बसलेला आहे जेवायला. चला गँगला भुकाच मोकार लागले त्याच्यामुळे बगरी.com आहे. दाद्याबाई कशी काय भाजी वाटू राहिली. चला आता आपण बी घेतलेली खाऊन बघूया, त्यानंतर कशी वाटते सगळ्या गँगला बघूया विचारून. चला हे बघू शकता मित्रांनो मस्तपैकी लाल लाल तरी संग गव्हाची भाकर चुरून खात त्यांनी. हे बघू शकता चिलाप्या. तर दाद्या व्हायचं तिकडं सेनेडायचं तिथं फाकडा शेंगणा बिंग डायरेक्ट काला केलेला आहे. दादा भाईने बी काला केलेला आहे. आमच्या सनेबाईंचं थोडं हळूहळू चालू आहे मस्त निवांतमध्ये बघू शकता. कांदा बिंदा मस्त चाप जेवण चाललंय का रे दाद्या भाई. बरं भाजी कशी झालेली दाद्या. फाकडा सिंग कशी होईल तुला आवडली सेंडायझर कशी काय कडक आहे का दादा तुला रे. चला आज भाजी खरंच भारी होईल मस्तपैकी घेऊया पोटभर हाणून, त्यानंतर बघूया झमेला. चला लेट्स गो. हॅलो